लग्नानंतर मुलगी घर बदलते, पण नातं कधीच बदलत नाही. ती तिचं नाव थोडं बदलते, पत्ता बदलते, ओळख बदलते, पण तिच्या मनातले आई आणि बाबा तसेच राहतात, पहिल्यासारखेच. ती जेव्हा शेवटचं सामान भरत असते तेव्हा कपड्यांपेक्षा जास्त ती आठवणींची घडी करून ठेवत असते. त्या भिंतींना ती निहारते ज्यांनी तिचे राग पाहिले, तिच्या भविष्याची स्वप्ने ऐकली आणि शांतपणे तिचे अश्रू पुसले. तिची खोली रिकामी होते म्हणे, पण खरंच रिकामी होते का? खिडकी अजूनही तिची वाट बघते. टेबलवरचा हलका ओरखडा अजूनही तिच्या अभ्यासाची गोष्ट सांगतो. आणि कपाटाच्या कोपऱ्यात एक लहानशी चिठ्ठी असते, ज्यावर कधीतरी तिने लिहिलेलं असतं की मी मोठी होणार आहे. आई त्या खोलीत शिरते आणि सगळं नीट लावताना तिचे डोळे मात्र सतत भरून येत असतात. बाबा बाहेरून शांत असतात, पण त्या दिवसापासून त्यांना घर थोडंसं मोठं वाटायला लागतं, थोडंसं रितं सुनं वाटायला लागतं आणि मनही थोडंसं रिकामं वाटू लागतं. मुलगी घर सोडत नाही, ती स्वतःला 2 घरांमध्ये विभागून टाकते. अर्ध मन इथे, अर्ध मन तिथे. एका घरात ती सून असते, तर दुसऱ्या घरात ती कायमची मुलगी असते. ती हसते, सगळ्यांसाठी जुळवून घेते, नवीन नाती जपते. पण जेव्हा कोणी विचारतं ना की माहेरी कधी जाणार, तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. कारण तिला माहीत असतं ती तिथे कधीच पाहुणी नाही, ती तिथे अजूनही घरचीच आहे. तिची खोली रिकामी असली तरी तिच्या आठवणी अजूनही जिवंत असतात. आईच्या हसण्यात, बाबांच्या शांत स्मरणात आणि प्रत्येक सणाच्या तयारीत, जिथे अजूनही तिच्यासाठी एक खास जागा राखीव असते. लग्नानंतर मुलगी दूर जात नाही, ती फक्त थोडी मोठी होते. आणि कदाचित तिलाही आता हे समजतं की माहेरचं घर म्हणजे भिंती नाहीत, तर ती माणसं आहेत जी तिचं नाव अजूनही प्रेमाने घेतात. जर तुमच्या घरातली मुलगी आज दुसऱ्या घरी गेली असेल, तर तिला एक फोन करा आणि फक्त एवढं सांगा की तुझी खोली अजूनही तशीच आहे. आणि जर तुम्हीही स्वतः एक मुलगी असाल, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही कुठेही जा, तुमचं माहेर कधीच रिकामं होत नाही, ते तुमच्यामुळेच जिवंत असतं. Thanks for watching. See you in the next video. Don't forget to subscribe. Have a nice day.